आपण पाहताय महाधुरळा. Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase, presenting Dalan, organized by Credai Kolhapur, where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape, from steel to structure, from interiors to inspiration, from homes to lifestyles. Dalan, 30th January to 2nd February 2026, Mahasainik Darbar Lawn, Kolhapur. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूरचे नवीन महापौर आणि उपमहापौर म्हणून दोघांनी अर्ज केले. महापौर पदासाठी रुपाराणी निकम आणि उपमहापौर पदासाठी अक्षय जरग यांची निवड आता निश्चित झालेली आहे. महाधुरळानं यापूर्वीच या दोघांची नावं दिली होती आणि त्यामुळे महाधुरळाची 96 आणि 97 दोन्ही बातम्या खऱ्या ठरल्या आहेत. विरोधी महाविकास आघाडीकडूनही या पदासाठी अर्ज भरण्यात आलेले आहेत. दुर्वास कदम आणि सचिन शेंडे यांनी अर्ज भरलेले आहेत, पण सध्या महायुतीकडे संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे महायुतीचेच महापौर आणि उपमहापौर होणार हे नक्की आहे. सायंकाळी 4 वाजता महाविकास आघाडीचे आणि नंतर महायुतीचे अनेक नगरसेवक आले, काही नेते आले, त्यांनी अर्ज भरलेला आहे. त्यामुळे येत्या 6 फेब्रुवारीला महापौर म्हणून रुपाराणी निकम आणि उपमहापौर म्हणून अक्षय जरग यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे नक्की आहे. अक्षय जरग यांच्या संदर्भात तासभर काही उलटसुलट चर्चा सुरू होती की हे पद शिवसेनेलाच पाहिजे असा काही अगोदर धरला, पण कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता की हे पद जनसुराज्य शक्ती पक्षाला द्यायचं. त्यामुळे अक्षय जरग यांचं नाव काल निश्चित झालं होतं, पण दुपारी काही शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी आग्रह केल्यामुळं बराच वेळ चर्चा झाली, पण अखेर उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दानुसार अक्षय जरग यांचाच अर्ज भरण्यात आला. त्यामुळं उपमहापौर म्हणून अक्षय जरग जनसुराज्य शक्ती पक्षाचे आणि महापौर म्हणून रुपाराणी निकम यांची निवड निश्चित झाली आहे. महाधुरळानं या दोन्ही बातम्या काल आणि 4 दिवसापूर्वी दिलेल्या होत्या की उपमहापौरपद जनसुराजला मिळणार आणि महापौरपद रुपाराणी निकम यांनाच मिळणार. या दोन्ही बातम्या दिल्या होत्या, त्यामुळे 96 आणि 97 दोन्ही बातम्या 96 आणि 97 बातमी खरी ठरलेली आहे. अक्षय जरग उपमहापौर हे नक्की झालेलं आहे, अर्ज भरलेला आहे. आता प्रतीक्षा आहे 4 दिवसाची, 6 तारखेला सभागृहात यावर शिक्कामोर्तब होणार. आपल्याला अशाच तंतोतंत बातम्या, तंतोतंत अंदाज आणि राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. कृषीप्रधान भारताच्या प्रगतीसाठी गतिमान पाऊल भीमा कृषी. विचार नवीन शेतीचा, शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा, अत्याधुनिक शेती अवजारं, बी बियाणं, खतं, कीटकनाशक सर्व काही एकाच ठिकाणी. पशुपालन, कुक्कुटपालन, कृषी व्यवस्थापन आणि सिंचन. शेतकऱ्यांच्या समृद्धीचा विधायक विचार, कृषीपूरक व्यवसायाचं परिपूर्ण मार्गदर्शन. खासदार धनंजय महाडिक यांच्या विचारातून साकारलेलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी आणि पशु प्रदर्शन. 400हून अधिक कंपन्यांचा सहभाग, तसंच भीमा कृषी पुरस्कार. महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स, विविध जातींच्या पशुपक्ष्यांचं प्रदर्शन. भीमा कृषी आणि पशु प्रदर्शन दिनांक 6 ते 9 फेब्रुवारी 2026, मेरीवेदर ग्राउंड, कसबा बावडा, कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.